क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.3 मधील पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क ऑफ हॉटेल्स अँड द नंबर ऑफ हॉटेल्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ हॉटेल्स आणि त्यांना सप्लाय केलेलं मिल्क दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सप्लाय ऑफ मिल्कचा मोड फाइंड करायचा आहे. आता हा जो फर्स्ट रो आहे हा आपल्याला काय दिलेला आहे, क्लास दिलेला आहे. फर्स्ट रो मध्ये आपल्याला क्लास दिलेला आहे आणि सेकंड रो मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी प्रथम क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे चेक करून घेऊ आपण. आता इथे या क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. येथे पहा या क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. या ठिकाणी पण पहा या क्लासचं अप्पर लिमिट त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे किंवा हा क्लास ज्या ठिकाणी संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू होतो. हा क्लास ज्या ठिकाणी संपतो तेथून काय होतो, हा नेक्स्ट क्लास चालू होतो. म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास कंटिन्युअस असेल तर मोड फाइंड करताना आपल्याला 2 कॉलम्स तयार करायचे आहेत. एका कॉलममध्ये काय येईल, क्लास, आणि दुसऱ्या कॉलममध्ये काय येईल, फ्रिक्वेन्सी. आता इथे मी 2 कॉलम्स तयार केलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये काय येईल, क्लास. आता क्लास काय दिलेला आहे आपल्याला, मिल्क इन लिटर. सेकंड कॉलममध्ये काय येईल, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला, नंबर ऑफ हॉटेल्स. फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ हॉटेल्स. आता आपण क्लास लिहून घेऊ. 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 and 11 to 13. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 7, 5, 15, 20, 35, 18. आता आपल्याला प्रथम काय करावं लागेल, मॉडेल क्लास फाइंड करावा लागेल. आता मॉडेल क्लास कोणता असणार आहे, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असेल तो क्लास आपला मॉडेल क्लास असणार आहे. आता या फ्रिक्वेन्सीमध्ये पहा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 35. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 35. आणि ही फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची आहे, 9 to 11. म्हणजे हा आपला काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार आहे. आता या मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ही आपण F1 कन्सिडर करू. आता या मॉडेल क्लासच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0 कन्सिडर करू आणि मॉडेल क्लासच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 कन्सिडर करू. काय केलं पहा आपण, हा जो मॉडेल क्लास आहे या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी F1 कन्सिडर केली, त्याच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0 कन्सिडर केली आणि त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 कन्सिडर केली. आता या मॉडेल क्लासचं लोअर लिमिट काय येईल पहा, 9. म्हणजेच एलची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 9. आता इथे लिहून घेऊ आपण, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे, 35. हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 35 इन द क्लास 9 to 11. हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 35 इन द क्लास, कोणत्या क्लासची आहे पहा ही फ्रिक्वेन्सी, 9 to 11. इन द क्लास 9 to 11 म्हणजे आपला मॉडेल क्लास काय येणार आहे, 9 to 11. देअरफॉर द मॉडेल क्लास इज 9 to 11. मॉडेल क्लास काय मिळाला आपल्याला, 9 to 11. आता आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. एलची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला, लोअर लिमिट काय आहे मॉडेल क्लासचं, 9. एच म्हणजेच क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास काय पहा, 11 minus 9. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती येईल, 11 minus 9, 2. म्हणजेच एचची व्हॅल्यू किती येईल, 2. F1 काय कन्सिडर केलेलं आहे आपण, 35. F0ची व्हॅल्यू काय आहे पहा, 20. F2ची व्हॅल्यू काय आहे, 18. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. मोड इज इक्वल्स टू L प्लस F1 minus F0 अपॉन 2F1 minus F0 minus F2 इंटू H. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू.
एलची व्हॅल्यू काय आहे 9 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 किती आहे 35 मायनस F0 किती आहे 20 अपॉन 2 इंटू F1 ची व्हॅल्यू काय आहे 35 2 इंटू 35 मायनस F0 ची व्हॅल्यू किती आहे 20 मायनस F2 ची व्हॅल्यू किती आहे पहा 18 ब्रॅकेट कंप्लीट इंटू ची व्हॅल्यू काय आहे 2 इज इक्वल्स टू 9 प्लस ब्रॅकेटमध्ये 35 मायनस 20 किती येईल पहा 15 5 मायनस 0 5 3 मायनस 2 1 म्हणजेच किती येईल 15 अपॉन 2 इंटू 35 किती येईल 70 35 2 जार 70 आता इथे मायनस 20 मायनस 18 मायनस मायनस काय करायचं प्लस करायचं आणि साईन काय येईल मायनस 20 प्लस 18 38 आणि साईन काय येईल मायनस 38 इंटू 2 इज इक्वल्स टू 9 प्लस 15 अपॉन 70 मायनस 38 किती येईल पहा 10 मधून 8 गेले 2 कॅरी ओव्हर 1 7 मायनस 4 3 32 येईल इंटू 2 तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन जमत नसेल तर साईडला तुम्ही काय करा रफ कॅल्क्युलेशन करा इज इक्वल्स टू 9 प्लस आता इथे भाग घालू आपण 2 1 जार 2 2 1 जार 2 3 मधून 2 गेले 1 2 6 जार 12 म्हणजेच किती येईल 16 येईल इथे 15 अपॉन 16 इज इक्वल्स टू 9 प्लस आता 15ला आपण 16ने डिवाइड करू 15ला 16ने डिवाइड करू भाग जातो का नाही 0 पॉईंट देऊ इथे आपण 0 घेऊ 16 9 जार 144 मायनस 150 मायनस 144 किती येईल 6 इथे 0 घेऊ 16 3 जार 48 ते 10 येतील ते 5 येईल 10 मायनस 8 2 5 मायनस 4 1 ते 0 घेऊ आपण 16 7 जार 112 120 मायनस 112 किती येईल 8 ते 0 घेऊ 16 5 जार 80 म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 0.9375 0.9375 आता इथे हा थर्ड डिजिट काय आहे पहा 7 आहे मग आपण याच्या आधीच्या डिजिटमध्ये काय करू 1 ॲड करू म्हणजेच किती मिळेल पहा आपल्याला 0.94 आता हा जर डिजिट काय असेल 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर आपण आधीच्या डिजिटमध्ये काय करायचं 1 ॲड करायचा म्हणजेच आपल्याला काय मिळेल 0.94 म्हणजेच इथे काय येईल 9 प्लस 0.94 इज इक्वल्स टू 9 प्लस 0.94 किती येईल 9.94 म्हणजेच आपल्याला मोड काय मिळाला 9.94 therefore मोड इज इक्वल्स टू 9.94 लिटर आता आपल्याला काय विचारलं होतं फाइंड द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क म्हणजेच आन्सर काय येईल द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज 9.94 लिटर द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज 9.94 लिटर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा